नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप वाईट दिवस आहे. म्हणजेच 14 फेब्रुवारी आज. तर दुःख होणारच आहे ना. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा असाल. ब्रो हक ब्रो, काय करणार. आता मी एक पाठी छपरीला बघितला. सकाळी 8:30 वाजता मी एका छपरीला बघितला KTM वर पोरी सोबत. भाई काय चालू था भाई. सोडा यार, नाही बोलू शकत. काय बोलणार यार. खूप वाईट वाटतं. खूप असे वेगळेच कृत्य चालू होते. अरे तन्मय भाई क्या चालू था बताओ ना. सोडा मित्रांनो, काय बोलू यार. भाई ती मीम आहे ना, ती मीम भेटलेलं टाकतो भाई. बहुत दिल से बुरा लगता है भाई. ऐसा ना करो, दिल से बुरा लगता है भाई. तसं झालंय हो माझं. दिल से बुरा लगता है यार. ऐसा मत करो यार मेरी जान. तुम लोग आते हो सुबह 8:30 बजे आते हो. और सॉरी, आपण मराठी चॅनल आहे. तुम्ही सकाळी 8:30 वाजता येता आणि यार असे व्हिडिओ टाकता यार. इट्स नॉट गुड ना ब्रो यार. चुकीची गोष्ट यार तुम्ही लोक करतात यार. इट्स नॉट गुड. बदला यार, तुम्ही सवय बदलायला पाहिजे यार. आमच्याकडे सिंगल पोरांनी काय तुम्हाला बघून रडायचं का यार. इट्स नॉट गुड ना ब्रो यार. नॉट गुड. चेंज करा यार. आमच्यासारख्या लोकांनी काय रडत राहायचं का. ते सोडून द्या मित्रांनो. एक महत्त्वाची गोष्ट, आज 14 फेब्रुवारीला आपले जवान शहीद झालेले पुलवामा अटॅकमध्ये. सो त्यांच्यासाठी थोडंसं मौनव्रत आणि त्यांना श्रद्धांजली वाहून घेऊ. ओके बस. त्यांच्या आत्म्याला शांती लावा. आणि ते आपल्या देशासाठी अमर झालेत. त्यांच्यासारखं कोणी नाही आहे. आपण किती काय बोललो ना, लोक देशासाठी रडतात किंवा काय करतात, किंवा बायकोचा नवरा मेलो तिला काय दुःख असतो किंवा, पण कधी विचारा त्या बायकोला किंवा त्या आईला की तिचा पोरगा काही कारणास नसताना देशासाठी जेव्हा शहीद होतो तर ती किती प्राऊडची मुवमेंट असते. आय नो प्रत्येक आईला दुःख होतं तिचा पोरगा अशा ह्याच्यात शहीद झालं तर. बट काय बोलतात, ते एक आर्मीचं पार्टच झाला. पण कसं माहीत आहे, असं कोणालाच येऊ नये की आर्मी जॉईंट होऊन कधी तो शहीद होईल देशासाठी किंवा काय. कधी असे दिवस येऊ नये. कारण की जेवढे आपले जवान चांगले राहतील तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि तेवढा त्रास कमी होईल हो. म्हणजे त्रास म्हणजे त्या गोष्टी करण्याचा त्रास नाही, बट ती आई असो किंवा ती बायको असो किंवा बहीण असो, तिला जो त्रास होतो बाप वडील जाण्याचा, तो कुणाला नाही आला पाहिजे हो. खूप वाईट वाटतं. आता अराऊंड मी लास्टला काहीतरी 2-4 महिन्यापूर्वी एक न्यूज वाचलेली की एक मुलगा 25 किंवा 26 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी आर्मी जॉईन करून जस्ट काहीतरी अराऊंड 1.5 ते 2 हफ्ते झालेले. आणि तो कोणता तरी त्याला बॉर्डरवर पाठवलेला. आणि तिथे नक्षलवादी असतात माहिती आहे. नक्षलवाद्यांनी तिथे हल्ला केला आणि त्या हल्ल्यात आपले ते जवान आहेत ते शहीद झाले. आता सांगा ना, त्या आईला किंवा बायको तर नसणार, पण त्या आईला किंवा प्रियसीला कोणाला वाटलं असेल का की एवढ्या लवकर शहीद होईल. नाही ना. हेच आहे की आपले जवान आपल्यासाठी खूप काही करतात. आपण पण त्यांच्यासाठी कधीतरी करू शकतो. दिसलं तर एक हात तरी मिळवू शकतो ना यार त्यांच्याशी. आपल्याला माहिती आहे पोलीस कसे असतात, बट आर्मीवाले तर तसे नसतात ना. त्यांना तर आपण प्रेम देऊ शकतो ना. कधी आर्मीवाले आपल्याकडनं काय ॲक्सेप्ट नाही करत. त्यांना तुम्ही एक सल्यूट मारला ना तरी तुम्हाला ते हॅपीली समोरनं सल्यूट मारतील. खूप चांगले व्यक्ती असतात ते लोक. आपण जेवढा प्रेम देऊ तेवढं ते प्रेम देतात. ते काय असं प्रश्न नाही की ते जे काय बोलतात आपले अटॅकर्स असतात त्यांच्याशी रागाने वागतात किंवा काय. आपली इंडियन आर्मी कधीही कुणावर अटॅक नाही करत. आपल्याला ती सवयच नाही आहे. जशी पाकिस्तान असो किंवा युक्रेन असो, चायना असो, हे लोक कसे आधी अटॅक करतात, तसं आपल्या इंडियाला कधीच सवय नाही की पहिला अटॅक करायची वगैरे. सोळा आपला आज 14 फेब्रुवारी आपण ब्लॅक डे म्हणूनच साजरा करू. नो व्हॅलेंटाईन डेज. मित्रांनो ॲक्सिडेंट झाला. काय झालं नक्की. हो डॅश केले 3 वेळा. काय ते रक्ताचा कपडा आहे की काय.
नाही नाही नाही, रक्त नाही लागलाय. 3 गाड्या लगातार डॅश केल्यात. बापरे. ॲक्च्युली आता बघण्यावरनं एवढंच समजतं की जे 4 गाड्या उभ्या आहेत, सर 3 ते 4 गाड्या उभ्या आहेत राईट, आणि जो एक व्यक्ती आहे जो आय थिंक सो ऑफिसला वगैरे जातो, मी व्हिडिओ रिपीट करून दाखवतो तुम्हाला, त्याच्या पाठच्या बॅग्स ओपन झालं. त्यांनी मला असं वाटतं, जेवढा माझा अंदाज आहे की त्या बॅग्स ओपन झाल्या कारणामुळे ती बॅग पडली असेल, आणि पाठचा जो रायडर आहे, की पाठचा जो बाईकवाला होता तो त्या कारणामुळे तो पलटा गेला. कारण की मी तेच बोललो, कारण की 3 गाड्या लगातार पडण्यासारखं काय एवढं प्रश्नच नव्हता की पुढे काय ट्रॅफिक सिग्नल आहे किंवा पोलीस वगैरे आहे. ते मधीच बॅग सुटले असेल, त्यामुळे ते पाठच्यानी डॅश केलं, त्याच्या पाठी अजून एकाने डॅश केलं. टोटल असे 3 डॅश लगातार झाले. सेम अशीच गोष्ट ह्या टायमाला मला समजत नाही इन्शुरन्स कोण क्लेम करणार, आणि त्यांनी मुद्दामून पण ती गोष्ट केलेली नाही आहे. बट जो मध्ये ठुकला गेला आहे, म्हणजे ज्याला पुढून पण त्याला ठोकायला लागलं त्याची गाडी, आणि पाठून पण त्याची गाडी ठोकली आहे, त्याला किती डोक्याला ताप ना. दोन्ही साईडने त्याला डोक्याला ताप आहे. एकाकडनं पैसे घ्यायचे, एकाला पैसे द्यायचे, सर्व. तर ऑफकोर्स त्याला इन्शुरन्स कंपनी देणार, बट ते डोकेफोड किती आहे त्याच गोष्टीत. इन्शुरन्सच्या गोष्टी काय लगेच थोडी क्लेम होतात. 2-2, 1.5-1.5, 3-3, 4-4 महिन्याचे जातात इन्शुरन्सचे क्लेम व्हायला. जर कॅशलेस वगैरे नसेल तर लटकलात तुम्ही, आणि कॅशलेस वगैरे असलं तर कसं थोडं काम फास्ट होतो, आणि कॅशलेस नसेल तर खूप लागतात. म्हणजे काय सांगूच नाही शकत, खूप टाईम जातो ऑलमोस्ट. त्यामुळे राईट सेफ यार, एवढं रिक्स वगैरे येऊ नका. आणि मेन म्हणजे गाडी आहे यार ती, ना की कार किंवा टेम्पो आहे. तुम्ही एवढा पण वजन भरू नका की अनसेफ असेल स्वतःसाठी सुद्धा. आता ह्याच्याबदली समजा ना, एक एक्झाम्पल घ्या, जो बाईकवाला होता त्याने सामान लोड केलेलं, तो पाठच्या बाईकवर असता आणि दुसरा बाईकवाला असं कोणतरी लोड केलेला असता, आणि तो पडला असता. ठीक आहे, देवाच्या कृपेने तो लेफ्ट हँड साईडला पडला, पण समजा तो राईटला पडला असता. आणि तुम्हाला माहिती आहे नॉर्मल बाईकर्स आजकाल किती हलक्या क्वालिटीचे हेल्मेट घेतात फक्त हे वाचवण्यासाठी, फाईन वाचवण्यासाठी. ते विचार करा, जर पडला असता आणि पाठवून गाडी गेली तर काय होईल. आताच एक रिसेंटली एक काहीतरी इन्सिडेंट झाला. मला जरी पॉसिबल मला ती व्हिडिओ भेटली, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत होती, थोडी व्हिडिओज दाखवेल जर मला भेटली तर. सोसायटीमध्ये एक लहान पोरगा आणि वडील होते, तसेच चालत होते. तर वडिलांचं लक्ष मोबाईलमध्ये होतं, गुंग होते मोबाईलमध्ये, आणि लहान पोरगा असेल, 5-6 वर्षाचा पोरगा असेल तो, त्याला काय एवढ्या गोष्टी समजतात. सो तो तिथे काहीतरी खेळत होता गाडीच्या पाठी, आणि बाहेरनं एक इनोवा किंवा क्रेटा, आय थिंक सो इनोवा किंवा क्रेटा, एक गाडी आली. आणि काय लक्ष झालं की त्याचे वडील पुढे चालत गेले, फोनवर लक्ष असताना त्यांना वाटलं की पोरगा पाठी येईल. आणि कारवाल्याची काय चुकी, कारवाला गेटमधून आतमध्ये आला. तो बेसिकली नॉर्मल स्पीडलाच होता, 10-15च्या स्पीडला. तो गाडी चालवतो तेवढा तो पोरगा एवढा जोराने धावत आला, आणि पाय घसरला त्याचा. मेन म्हणजे त्याला काय झालं पण नसतं, पाय घसरला आणि घसरून डायरेक्ट टायर खालती गेला तो पोरगा. त्या इनोवाची इथे ना गोल झाला तो पोरगा पूर्णपणे, म्हणजे फिरला तिथे त्याच्या हाडं. विचार करा, व्हिडिओ भेटली तर मी नक्की टाकेल ती व्हिडिओ, तुम्ही बघा एकदा. मग त्याच्यात सांगा ना, त्याच्यात चुकी कुणाची, त्या कारवाल्याची, त्या पोराची, की त्या वडिलाची जो मोबाईलमध्ये होता. माझ्या ओपिनियननुसार की त्या पोराची चुकी तर नाहीच आहे, आणि त्या कारवाल्याची पण चुकी नाही. सर्वात मोठी चुकी ती त्याच्या वडिलांची. ते फोनमध्ये गुंगाराची काय गरज होती. जर पोरगा आपला खालती आला आहे, त्याला सोबत कशातरी पण घेऊन आलो आहे, त्याला जोपर्यंत सुखरूप घरी घेऊन जातं तोपर्यंत फोन कशाला काढायला पाहिजे, बरोबर ना. जर एवढंच महत्त्वाचं काम आहे तर पोराला खालती घेऊन येऊ नका. आता माहीत नाही तो पोरगा जिवंत आहे, काय झालं त्याला काय माहीत नाही. बट ह्या चुकी पोराची किंवा ड्रायव्हरची पण म्हणता नाहीत. लोक काय बोलतात, त्या ड्रायव्हरची चुकी आहे. मित्रांनो, मला एवढं तुम्हीच सांगा ना, त्या ड्रायव्हरची कशी चुकी असू शकते. जर तो ड्रायव्हर नॉर्मल स्पीडने येतोय, बरोबर, नॉर्मल स्पीडने येतो, पोरगा त्या समोर येऊन झोपला गेला, म्हणजे किंवा पडला गेला, त्यात काय फॉल्ट आहे. मेन म्हणजे त्याची काहीच चुकी नाही ना. असं नाही की तो गाडी पुढे घेऊन गेला, त्याने थांबवलं ना. जसं त्याला माहीत पडलं की टायर खालती कोणतरी आलं आहे, आणि गाडी लगेच थांबवली. काय करणार यार, राईट सेफ यार, दुसरं काय सांगू शकतो. राईट सेफ यार, घरात आई वडील वाट बघत असं यार, तेवढंच सांगतो.